राज्यात गेल्या 3 दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू आहे. हा अवकाळी पाऊस उद्यापर्यंत म्हणजे 4 एप्रिलपर्यंत राहणार आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट जास्त असून या भागात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान कोकण परिसरातील देखील अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हिमालयीन भागात हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती आहे, तर पश्चिम बंगालपासून मध्य प्रदेशपर्यंत द्रोणीय स्थिती तयार झालेली आहे. याबरोबरच लक्षद्वीप ते कोकणापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या सर्व स्थितींमुळे कोकणासह राज्याच्या सर्व भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट यासह काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पाऊस 4 एप्रिलपर्यंत राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान राज्याच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी, द्राक्ष, कांदा, पपई, गहू, मका आदी पिकांना फटका बसला आहे. येलो अलर्टमधील जिल्हे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नाशिक घाट, सातारा, सातारा घाट, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ. ऑरेंज अलर्टमधील जिल्हे अहिल्यानगर, पुणे घाट, कोल्हापूर घाट, चंद्रपूर,